श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू जर या संदेशापर्यंत आला आहेस, जरी चुकून आला असशील किंवा तुझे मन तुला इथे आणले असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण तुझ्या मनाला या संदेशापर्यंत आणण्याचे कार्य माझ्या आशीर्वादाने केले आहे. बाळा, जर तू हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी पुढील गोष्टी सोप्या होतील आणि तुझ्या आयुष्यात ते आशीर्वाद तुला अनुभवायला येतील जे मी तुझ्या दिशेने पाठवत आहे. विचार करा, जेव्हा तुमच्या नात्यात ते खूप काही क्लेश होते, खूप काही असे संघर्ष होते ज्यासाठी तुम्ही माझी त्या वेळेत प्रार्थना केली आहे, त्या क्षणाला मी तुमच्यासाठी धावून आलो आहे. बाळा, तुमचे ते नाते आज जपण्यात आले आहे. देव जेव्हा तुम्हाला तुमच्या आवाक्याबाहेरील काही गोष्टींना पूर्ण करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो, ते आशीर्वाद प्रदान करतो, तर हे लक्षात घ्या की तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. देव तुम्हाला कुठल्याही संकटात, कुठल्याही क्लेशापासून दूर ठेवू इच्छितात. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्यासाठी उल्लेखनीय असे आशीर्वाद, असे आर्थिक चमत्कार तुला प्राप्त होतील, ज्यामुळे तुला ज्या काही कमतरता या काळात भासत आहेत त्या पुढील महिन्यात भासणार नाहीत. जेव्हा माझा चमत्कार तुझ्यासाठी घडेल तेव्हा तुझ्या दिशेने ते आर्थिक चमत्कार होण्यास सुरुवात होईल आणि तुझे जीवन अगदी समृद्ध होईल. देव म्हणतात, विश्वासाने तू जर या संदेशावर आला आहेस तर नक्की पूर्ण ऐक. कारण तुझ्यासाठी आनंदाच्या बातम्या मी या संदेशातून देऊ इच्छितो. बाळा, तू त्या मनापासून स्वीकार कर. जे काही मार्गदर्शन मी तुला देऊ इच्छितो ते जर तू मनापासून स्वीकार केलेस, ते आशीर्वाद ग्रहण केलेस, तर तुला कुठलीही कमतरता पुढील काळात भासणार नाही. देवाची योजना आहे ती तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी. माझ्या प्रिय बाळा, माझ्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवून पुढे येतो, नामस्मरण करतो, तेव्हा तो आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात ते आशीर्वाद प्राप्त होताना स्वतः अनुभव करतो. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी पडद्याआड कार्य सुरू आहे. आज तुम्हाला ते स्पष्टपणे दिसत जरी नसले तरी ते तुझ्यासाठी अविरत सुरू आहे. बाळा, मी तुला कुठल्याही संघर्षात एकटा सोडू इच्छित नाही आणि तो संघर्ष करताना माझे आशीर्वाद तुझे रक्षण करणार आहे. तुला ते मार्ग सापडतील जिथे तुझी उन्नती आणि प्रगती होणार आहे. जे कोणी माझे प्रिय बाळ काही शिकण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि तो विचार करत आहे त्याच्या वयाचे बंधन तेव्हा नसते जेव्हा तुम्ही काही मनापासून शिकू इच्छिता. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. कारण तू जेव्हा काही शिक्षा ग्रहण करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केले आहेस, तर निश्चिंत राहा. तुला जे शिकायचे आहे त्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे. तुझ्या पुढील काळात तू उत्तम आणि सर्वोत्तम काळ पाहशील. कारण तू जे काही शिक्षण घेण्यासाठी पुढे येत आहे ते मी तुला आशीर्वादांनी
उच्च स्थान, उच्च पद प्राप्त करण्यासाठी जे काही निर्णय तू घेत आहेस त्यात मी माझा आशीर्वाद तुला प्रदान करत आहे. बाळा, चिंता न करता त्या घेतलेल्या निर्णयावर अटल रहा आणि पुढे जात रहा. तुझे प्रत्येक पाऊल त्या योग्य दिशेवर पडणार आहे, कारण मी तुझ्यासाठी आधीच काही योजना आखून ठेवल्या आहेत. तू जर त्यासाठी एक प्रयत्न करशील, एक पाऊल पुढे उचलशील, तर तुला मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे, हे निश्चित. बाळा, त्याच दिशेने तुझी प्रगती, आर्थिक उन्नती आणि तुझ्या जीवन स्तर उंचावणारे आशीर्वाद मी देत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जर तुला आनंद प्राप्त करायचा आहे आणि तुझ्या विश्वासावर तुला पुढे जायचे आहे आणि माझ्यावर श्रद्धा भक्ती ठेवून जे पाऊल पुढे उचलले आहे ते विश्वासाने उचल, कारण इथून पुढे तुझ्या जीवनाचा स्तर उंचावण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी समर्थपणे घेत आहे. बाळा, ज्यांना कुणाला, माझ्या प्रिय बाळांना, या ठिकाणी अडचण येण्याची भीती वाटत आहे, मनात काही शंका कुशंका घर करत आहेत, तर त्या सर्व काही एकत्रित करून या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. कारण जेव्हा माझे आशीर्वाद आणि माझा एक दिव्य चमत्कार तुमच्या दिशेने ते कार्य पूर्ण करण्यासाठी येणार आहे, तेव्हा मी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ते सर्व काही घडणार आहे जे तुझ्या मनात या क्षणाला सुरू आहे. तुला त्या ठिकाणी अनेक फायदे प्राप्त होणार आहे. बाळा, निश्चिंत राहून पुढे चालत राहा, कारण इथून पुढे तुझ्या आयुष्याला एक नवीन वळण प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी इतके दिवस झाले प्रयत्नरत आहात, त्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त होणार आहे. तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या सेवेत आहात. तुम्ही जी काही प्रार्थना माझ्याकडे करत आहात, जी काही विनंती करत आहात, त्या सर्व काही मी ऐकत आहे. तुमच्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहेत. ते तुम्ही स्वीकार करा आणि स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी, मी तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नका. आजपर्यंत तुमच्या विरोधकांनी तुम्हाला मागे ठेवण्याचा जो काही कट रचला आहे, जो काही प्रयत्न केला आहे, तो मी माझ्या आशीर्वादाने असफल केला आहे. बाळा, इथून पुढे तू निश्चिंतपणे तुझे कार्य करत पुढे जा, कारण इथून पुढे तुझ्यासाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे. तू ज्या दिशेने कार्य करू इच्छितो त्या दिशेने तो मार्ग मी मोकळा केला आहे. आता त्यावर तुला चालताना कुठलीही अडचण येणार नाही. तुमच्या खूप काही संकटांना, तुमच्या खूप काही दुःखांना दूर करण्याचा आशीर्वाद आज स्वामी माऊलीपासून तुम्हाला प्राप्त होत आहे. या रात्रीतून तुम्ही जे काही आशीर्वाद देवाकडे मागू इच्छिता, स्वामीकडे मागू इच्छिता, ते मनापासून स्वामींना बोलून दाखवा, मागा, विनंती करा, प्रार्थना करा, कारण स्वामी देव तुमचे सर्व काही ऐकत आहे. तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती देखील स्वामी देव ऐकत आहेत. याचा अनुभव तुम्ही घेणार आहात, करणार आहात, कारण देव आणि देवांचे दिव्य आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही काही दिवसातच अनुभव करणार आहात. तेव्हा श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात. देवांची अद्भुत लीला सुरू आहे. ती तुमच्यासाठी आणि तुमचे कार्य संपन्न करण्यासाठी. देव म्हणतात, बाळा, तू चुकू नकोस. आपले कर्म करायला विसरू नकोस. तू जे काही ठाणले आहेस ते पूर्ण होण्यासाठी जितका वेळ लागत आहे तितका वेळ लागू दे. तुझे मन उद्विग्न करू नकोस, कारण जी वेळ येत आहे ती योग्यच आहे आणि योग्य वेळेवर तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आणि चमत्कार घडणार आहेत. देव म्हणतात, बाळा, तू त्या मागील काळात ज्या गोष्टींची अपेक्षा सोडली होतीस, ज्या आशीर्वादांसाठी माझ्याकडे प्रार्थना करून त्या गोष्टीला वेळ लागत आहे म्हणून ती आशा सोडली होतीस, पण आता त्या सर्व काही तुझ्या आशा पूर्ण केल्या जातील. ज्या काही इच्छा आहेत त्यांना आता मार्ग मिळेल. बाळा, जेव्हा या सर्व काही आशीर्वादांना तू प्राप्त करशील तेव्हा तू अधिक आनंदी होशील. स्वामी देव म्हणतात, मी तुझ्या मुखावर ते स्मितहास्य पाहण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या कार्यातले अडथळे नष्ट होऊन सुख, समाधान, प्रगतीची दिशा निश्चित होत आहे. या रात्रीतून जो कोणी माझ्याकडे ती प्रार्थना म्हणेल त्याला मी ते आशीर्वाद प्रदान करेल. तू प्रार्थनेच्या माध्यमातून माझ्याकडे ते मागू शकतोस. मी तुला वचन देतो की तुझे सर्व काही आशीर्वाद तुला प्राप्त होतील. बाळा, मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि करत राहील. या अनंत ब्रह्मांडाचा नायक आज तुझ्यापर्यंत येत आहे. तेव्हा निश्चिंत रहा आणि तुझ्या सर्व काही समस्येचे निराकरण केले जाईल आणि तुला माझी प्रचिती देखील अनुभवायला मिळेल. यावर विश्वास ठेव. आज साक्षात देव तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादासह ते चमत्कार देत आहेत. ते मनापासून स्वीकार करा. जर तुम्ही स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी, मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद आणि स्वामींच्या दिव्य शक्तीवर खरोखर मनापासून श्रद्धेसहित विश्वास असेल तर हे सर्व काही आशीर्वाद स्वीकारण्यासाठी या संदेशाला टाळू नका. मध्येच हा संदेश सोडून जाऊ नका, कारण या संदेशाच्या माध्यमातून देव अद्भुत चमत्कार तुमच्या आयुष्यात घडवून आणतील. हा संदेश तुमचे जीवन परिवर्तन करणारा ठरणार आहे. हे सर्व काही आशीर्वाद स्वामी देव तुम्हाला देत आहेत. ते मनापासून श्रद्धेने स्वीकार करा आणि तुमचे कार्य होताना अनुभव घ्या. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुला जे काही नुकसान झाले असे वाटत आहे, तुझा खूप काही ठिकाणी वेळ फुकट वाया गेला आहे असे तुला वाटत आहे, तर मी माझ्या आशीर्वादाने ते सर्व काही एकत्रित करून तुला एका चमत्काराच्या रूपात, एका आशीर्वादाच्या रूपात, एखाद्या आवडत्या भेटवस्तूच्या रूपात प्राप्त होईल. विश्वास ठेव. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आनंदाचा, आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. गोष्टी सोप्या होतील. कठीण काळ निघून जाईल. तू वाट पाहत असलेले सर्व काही आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील. तुझे दुःख नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्या समर्थात आहे. विश्वास ठेव. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. ज्या गोष्टी आजपर्यंत घडत नव्हत्या
त्या देखील आता इथून पुढे घडताना तू अनुभव करणार आहेस. बाळा, मी तुझे संघर्ष पाहिले आहेत. त्या दिवसातही मी तुझ्या सोबत राहून तुला ती मदत केली आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी कठीण वेळ येते ती तुला खूप काही शिकवण्यासाठी. बाळा, घाबरू नकोस. पुढे पाऊल टाक. माझे स्मरण कर. मी तुला मदत करील. जेव्हा तुम्ही असे मानता की खूप काही कठीण वेळ सुरू आहे, मला कुणीतरी खूप काही फसवले आहे, ते सर्व तुम्हाला फसवणारे, तुम्हाला त्रास देणारे, तुमच्या खूप काही विरोधाभास करणारे, तुमच्या कार्यात इथून पुढे काहीही करू शकणार नाहीत. बाळा, आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुझे मार्गदर्शन करत आहे. कुणीही तुझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. निश्चिंत राहा आणि चिंतामुक्त राहा. तुझी काळजी तुझा देव समर्थ घेत आहे. विश्वासाने तू या संदेशापर्यंत आला आहेस, तेव्हा संपूर्ण भक्तीने माझे स्मरण कर. जेव्हा तू स्मरणात दंग होशील, नामस्मरण निरंतर करशील, तेव्हा माझे चमत्कार आणि माझी अनुभूती तुला प्राप्त होईल. बाळा, ज्यांनी कुणी तुझे मन दुखावले आहे त्यांच्यावर चिडू नकोस, रागावू नकोस, त्यांच्या विरोधात काहीही बोलू नकोस. तुझ्या मुखातून अपशब्द काढू नकोस, कारण मी ते सर्व काही पाहत आहे. मी त्यांना माझ्याकडून समज देणार आहे. ती योग्य वेळ येऊ दे. बाळा, तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आणि चमत्कार येत आहेत. तू माझ्या आशीर्वादाने आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या चमत्कारांनी एक दिव्य अनुभव प्राप्त करणार आहात. आज आणि आता जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्याकडे ती विनंती करत आहे, त्याला ते आर्थिक चमत्कार हवे आहेत, त्याला त्याची आवश्यकता आहे, तेव्हा योग्य वेळ आली की त्याच्याकडे ते दिल्या जातील. त्याची आर्थिक परिस्थिती बदलणारे आशीर्वाद मी त्याला या रात्रीतून प्रदान करतो. माता लक्ष्मी स्वतः त्याच्या घरात भरभराट करेल. त्याच्या उणीवा इथून पुढे त्याला भासणार नाहीत. त्याच्या आयुष्यात जी काही कमतरता होती ती त्याच्या कर्मफळामुळे त्याला भोगावी लागली होती, पण इथून पुढे देवांनी तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुमच्या पुढे देण्याचे ठरवले आहे. तुमच्यासाठी अभूतपूर्व आशीर्वाद देण्याचे ठरवले आहे. योजना देवाची तुमच्यासाठी कार्य करणार आहे आणि तुमचे सर्व काही प्रश्न संपवले जातील. देव म्हणतात, तू विश्वासाने या संदेशापर्यंत आला आहेस. बाळा, निश्चिंत राहा. इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुला कुठलीही कमतरता भासू देणार नाही. इथून पुढे भविष्यात सुख, समाधान आणि आनंदाचे क्षण तुझ्या वाट्याला येतील. बाळा, तू ती चांगली कर्म करत आहेस, ती अविरत करत राहा, कारण जेव्हा देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म. देव म्हणतात, बाळा, मी अशक्यही शक्य करणारा देव आहे. तेव्हा निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा. तुम्ही जे काही कर्म करत आहात त्याला लक्षपूर्वक करणे सुरू ठेवा. कुणाचाही आपल्या या वाणीने अपमान करू नका. कुणी कितीही तुमचे वाईट चिंतले तरी तुमचे वाईट होणार नाही, यावर विशेष लक्ष द्या. कारण माझा आशीर्वाद आणि माझी भक्ती करणाऱ्यांना कुठेही दोष नाही, कारण त्यांना
दोषमुक्त करणारे माझे आशीर्वाद प्राप्त आहेत. त्यांच्यावर कुणी कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केला तर तो विफल ठरेल, कारण माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या केलेल्या नाम जपाने त्याच्या आजूबाजूला त्यासाठी एक शक्तिवलय तयार होत आहे आणि त्या शक्तिवलयाला, त्या नामस्मरणाच्या शक्तीला भेदण्याची कुणातही सामर्थ्य नाही आणि शक्ती देखील नाही. तेव्हा निश्चिंत राहा, नाम जप करत राहा. ती अद्भुत शक्ती तुम्हाला कार्य आणि साथ देत आहे. जेव्हा तुमचे विरोधक तुमच्या काही विरोधात कट कारस्थान रचत असतात, तेव्हा देखील ती अभेद्य शक्ती तुमच्याजवळ ती नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही. बाळा, तुमचे कुठलेही कार्य पूर्ण होण्याचा आशीर्वाद माझ्याकडून तुम्हाला प्राप्त आहे. तेव्हा निश्चिंत राहा, नामस्मरण आणि देवाचे चिंतन सुरू ठेवा. आपल्या कर्मात तुम्हीही मन शुद्ध आणि पवित्र ठेवा. कुणीही तुमचे काहीही करू शकणार नाही. कोणतीही वाईट शक्ती तुमच्यापर्यंत येणार नाही आणि आली तरीही तिला परत त्याच पावलाने वापस जावे लागेल. बाळा, तुझा देव अशक्यही शक्य करणारा देव आहे. जे कोणी हा स्वामी संदेश ऐकत आहे त्यांनी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्यासाठी आशीर्वादांसह ते चमत्कार पाठवत आहेत. ते घेण्यासाठी तुम्हीही पुढे या. देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. देवाचे दिव्य कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. तुमच्या जवळून ते दुःख, यातना आणि क्लेश संपवल्या जाईल आणि तुम्हाला सुख, समाधान, आनंदाची प्राप्ती दिल्या जाईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. निश्चिंत रहा, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरवसा होणार आहे. तू माझ्या अधिक जवळ येणार आहेस. जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ या दिव्य संदेशाला, या क्षणाला ऐकत आहेत, त्यांचे कार्य कुठेही थांबणार नाही. त्यांच्या कार्यातल्या सर्व काही बाधा स्वामी देव दूर करोत. त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत. त्यांच्या मुलाबाळांना सुखी, आनंदी आणि विजयासाठी तयार करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जर तुम्हीही स्वामी शक्तीचा आणि स्वामींच्या अद्भुत चमत्काराचा आपल्या जीवनात अनुभव केला असेल तर होय स्वामी, मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका. देवाच्या ठिकाणी तुमच्यासाठी न्याय नक्कीच आहे. ज्यांना कुणाला असे वाटत असेल की त्यांच्यासोबत काही ठिकाणी अन्याय झाला आहे, तर स्वामी देव त्यांच्या आयुष्यात तो न्याय नक्कीच देवोत. स्वामी देव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामींचे प्रिय बाळ जे कोणी या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत आहेत, त्यांच्या जीवनात स्वामी देव चमत्कार करोत. त्यांच्या घरी शुभ कार्य घडोत. त्यांच्या घरी भरभराट येऊ. माता लक्ष्मीचा वास निरंतर त्यांचे घर, जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने भरोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही स्वामींचे हे दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात, त्यासाठी तुमचे वारंवार धन्यवाद. स्वामी देव तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला आनंदात, सुखात
आणि खूप काही प्रगतिवान करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.